आषाढी वारी म्हटलं की लाखांचा जनसागर आणि विठुनामाच्या गजराने दुमदुमून गेलेली पंढरी. पण ही वारी संपल्यानंतर शहराच्या स्वच्छतेचं एक मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं असतं. यंदा मात्र पंढरपूर नगर परिषदेने एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. यात्रेचा मुख्य कालावधी संपताच अवघ्या 2 दिवसात तब्बल 300 टन कचरा उचलून पंढरपूर शहर पुन्हा एकदा चकाचक करण्यात आलं आहे. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पंढरपूर घडविण्यासाठी राबविण्यात आलेल्या या महास्वच्छता मोहिमेचा पाहूया हा विशेष रिपोर्ट. लाखो भाविकांच्या माघारीनंतर पंढरपूर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. मात्र नगर परिषदेच्या स्वच्छता दूतांनी रात्रंदिवस एक करत शहराला मोकळा श्वास मिळवून दिला. 65 एकर परिसर, वाखरी पालखी तळ आणि शहरातील उपनगर भागांमध्ये युद्धपातळीवर मोहीम राबविण्यात आली. मागील अनेक वर्षाच्या तुलनेत यंदा कचरा उचलण्याचा आणि स्वच्छतेचा वेग थक्क करणारा आहे. आतापर्यंत जवळपास 300 टन कचरा उचलण्यात प्रशासनाला यश आले असून अंतर्गत भागातील स्वच्छता अजूनही वेगाने सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी महेश रोकडे आणि प्रशासनाच्या या तत्परतेमुळे पंढरपूरकर नागरिकही सुखावले आहेत. याच दरम्यान पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिताताई भालके यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून या मोहिमेची पाहणी केली. अहोरात्र राबणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाची थाप दिली आणि त्यांच्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. एखादा भाग राहिला असल्यास नागरिकांनी थेट नगर परिषदेला संपर्क करावा अशी सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नगर परिषदेचे कर्मचारी आणि प्रशासनाने आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. मागील काही वर्षाचा अनुभव पाहता यंदाची ही तत्परता खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. पण आता वेळ आहे ती आपली. स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर हा केवळ नारा न राहता ती आपली सर्वांची जीवनशैली बनली पाहिजे. तरच या स्वच्छतेचे खरे समाधान मिळेल. खरं तर म्हणजे पहिल्यांदा वारीच्या अगोदर पण आपण स्वच्छतेसाठी म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे खूप परिश्रम घेतला. नगरपालिकेचे जे रेग्युलरचे आहेत 350 आणि आमचे हंगामी 1500 कामगार यांच्या माध्यमातून आपण स्वच्छता मोहीम राबवली. आणि आफ्टर वारी नंतर खरं तर मोठं चॅलेंज होतं की म्हणजे वारीच्या मध्ये येणाऱ्या लोकांच्या संख्येचा आकडा काही आपण कधीच सांगू शकत नाही. यावेळेस 30-32 लाखाची म्हणजे आपण अंदाज धरला होता, त्याहून जास्तच लोक इथं आले होते. तर ह्या सगळ्या च्या मध्ये काम करत असताना काही ठिकाणी आपण बघतोय की आतल्या भागामध्ये काम करत असताना वारी ज्यावेळेस चालू असते त्यावेळेसचा कचरा तसाच साचून राहिलेला असतो 3-3 दिवसाचा. तिथं देखील आपण ज्या काही बॅग असतात आपल्या त्या बॅग तिथं पोहोच करून त्यांना तो कचरा भरून ठेवायला सांगितलं होतं. आणि आफ्टर वारी ज्यावेळेस आम्ही म्हणजे एखादं संपल्याच्या लगेचच आपल्या नगरपालिकेने आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व म्हणजे टीमनी नगरपालिकेच्या कचरा उचलायची म्हणजे सुरुवात केली. आणि खऱ्या अर्थानं म्हणजे द्वादशी पर्यंत बऱ्यापैकी शहरातला कचरा उचलण्याचं काम नगरपालिकेने केलं. प्रायोरिटीने आम्ही पहिल्यांदा जिथं अन्न फेकलं गेलं होतं अशा ठिकाणचं अन्न, मठाच्या तिथला असू द्या, असं बऱ्याच ठिकाणचा जो अन्नाचा साठा आहे तो पहिला उचलला. आणि त्यानंतर आम्ही नदीपात्र असू द्या, 65 एकर असू द्या, उपनगर असू द्या किंवा प्रदक्षिणा मार्ग जो आहे तो बऱ्यापैकी स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि पौर्णिमा होईपर्यंत वारंवार तो कचरा रिपीट होत असतो. हेच खरं मोठं चॅलेंज आहे आणि आपल्याला रोज डेली बेसवर तिथं काम करावं लागत आहे. आमचे आरोग्य खात्याचे वाघमारे साहेब असू द्या, आमचे सीओ साहेब असू द्या किंवा आमची नगरपालिकेची सर्व टीम जातीने लक्ष घालून आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन त्या भागाची स्वतः पाहणी करून तिथं जाऊन कचरा उचलण्याचं काम केलेलं आहे. या वर्षीची आषाढी वारी पार पडली. यामध्ये पंढरपूरमध्ये सर्वोच्च 432 लाख इतक्या वारकऱ्यांनी शहरामध्ये दर्शनासाठी येऊन गेले. वारी झाल्यानंतर लगेचच पंढरपूर नगर परिषद प्रशासन यांनी द्वादशीपासूनच शहरातील सर्व मुख्य रस्ते, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि उपनगरातील सर्व भागामध्ये स्वच्छता अभियान तातडीनं आम्ही कचरा उचलण्याचं काम चालू केलेलं आहे. आणि पहिल्याच दिवशी आम्ही यशस्वीपणे सर्व प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर आणि शहरातील सर्व मुख्य रस्त्यावरील कचरा आम्ही उचलला. द्वादशीनंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही जो काही मंदिर परिसरातल्या इतर भागातले जे मठ परिसर आहेत, त्यांचे जे काही बोळी आहेत, गल्ली आहेत, ते रस्ते आहेत, सर्व मठातील कचरा उचलण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर उपनगरातील सुद्धा जे काही सगळे मुख्य रस्ते आहेत, आतले ज्या ठिकाणी उपनगरामध्ये दिंड्या वास्तव्यास होत्या अशा सर्व ठिकाणचा सुद्धा कचरा आम्ही तातडीनं उचलण्यासाठी नियोजन करून त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. नगर परिषदेनं वारीसाठी लावलेले 1000 कर्मचारी आणि नगर परिषदेचे 350, त्याचबरोबर
सर्व काही शहरातील सेवाभावी संस्थांनी केलेली मदत, केलेलं श्रमदान आणि जिल्हा परिषदचे काही सफाई कर्मचारी असं एकत्रितपणे प्रशासनानं हा स्वच्छतेचे जे काही सर्व मोठं काम होतं ते आम्ही त्यात करण्यास यशस्वी झालो. 70 ते 80% शहरातील कचरा आम्ही उचललेला आहे. जवळपास 350 टनापेक्षा जास्त कचरा आतापर्यंत आपण कचरा डिपोवर नेलेला आहे. याउपरही आणखी स्वच्छतेची मोहीम सुरू आहे. पुढील काही दिवसामध्ये नागरिकांनी जे काही आपलं स्वच्छतेचा ऍप आहे त्याच्यावरती जर आपल्या भागातील कचरा नेला नसेल तर त्या ऍपवरती जर आपण तक्रार टाकली तर आपल्या भागातील 100% कचरा उठाव करण्याचं नगर परिषद 100% प्रयत्नशील राहणार आहे. फक्त कचरा उचलण्यावरच थांबून न राहता आम्ही कचऱ्याबरोबर ज्या ठिकाणी कचऱ्याचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी पावडर मारणे, जंतुनाशक फवारणे, याबरोबरच आता पावसाळी वातावरण आहे त्यामुळं डास होऊ नयेत म्हणून, हिवताप वाढू नये म्हणून डास प्रतिबंधक फवारणी करून धूळ फवारणी सुद्धा करण्याचं नियोजन सुरू आहे आणि ते प्रत्यक्षात आम्ही शहरातील विविध भागामध्ये करत आहोत. यावर्षी प्रथमच आम्ही शौचालयामध्ये जे हँडवॉश आहेत त्या ठिकाणी शौचालयामध्ये 65 एकरमध्ये प्रायोगिक तत्वावरती ऑटोमेटेड हँडवॉश सुद्धा इंट्रोड्यूस केलेत. 20 ठिकाणी आम्ही त्याचा वापर केला आणि वारकऱ्यांनी त्याचा फार चांगल्या रीतीने उपयोग केला आणि या पुढच्या वारीमध्ये सुद्धा आम्ही सर्वच ठिकाणी शौचालय तर स्वच्छ असतीलच, परंतु शौचालयाबरोबर त्यानंतर त्यांचं हायजीन व्यवस्थित वारकऱ्यांचं राहण्यासाठी ऑटोमॅटिक हँडवॉश सुद्धा सर्व ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत.